नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. ह्या व्यक्तींना आजार होत नाहीत हं आणि झाले तरी लवकर बरे होतात. अशा कुठल्या व्यक्ती हो? तर हे जे मी आत्ता क्रायटेरिया सांगणार आहे तुम्हाला, 5 प्रकारचे निकष आहेत. जे ह्या निकषांमध्ये फिट बसतात, ते व्यक्ती हे आजारी पडत नाहीत आणि जरी झाले, तरी फास्ट रिकव्हरी त्यांची होते. आयुर्वेद सांगतो, की ज्यांचा अग्नी चांगला आहे, अशा व्यक्ती तसंच ज्यांची दिनचर्या जे लोकं दिनचर्या फॉलो करतात, असे व्यक्ती जे तिसरी गोष्ट म्हणजे की जे नियमित व्यायाम करतात. चौथी गोष्ट म्हणजे की जे नित्य रसायन सेवन करतात आणि 5वी गोष्ट म्हणजे की आहाराच्या बाबतीमध्ये जे हितभूक आणि मितभूक असतात. आता ह्या 5ही निकषांचा सविस्तर अर्थ काय होतो ते आपण बघूयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ज्यांचा अग्नी चांगला असतो. तर बरेच जण म्हणतील की "अरे, आमची तर भूक किती चांगली आहे, तरी आम्हाला पोटाचे त्रास आहेत, तरी आम्हाला त्रास होतो." तर अग्नी चांगला आहे म्हणजे फक्त भूक चांगली किंवा डायजेस्टिव्ह फायर म्हणजेच अग्नी नाही. ते तर आहेच. त्याला जठर अग्नी असं म्हटलेलं आहे. त्याच्या अंतर्गत काय-काय येतं? तर फक्त भूक लागणं एवढंच नाही, तर त्याचं पचन होणं, पचनासाठी सुद्धा एक अग्नी लागतो. तो बऱ्याच वेळा लोकांमध्ये नसतो. म्हणजे पेशंट काय सांगतात, की मला भूक खूप चांगली लागते. पण पुढे पचन होत नाही, ॲसिडिटी होते. म्हणजे थोडक्यात काय, की एकतर ती भूक खरी नसते, खोटी भूक असते किंवा ती भूक जी लागतीये, ती तुम्हाला सफिशियंट नाहीये, की तुमचं पचन व्यवस्थित पुढे जाऊन करू शकेल. म्हणजेच अग्नीचा अर्थ असा होतो, की जे काही तुमचे स्राव आहेत, अगदी लिव्हरमधनं येणारं बाईल ज्यूस असेल, पॅनक्रियासमधनं येणारे पॅनक्रियाटिक ज्यूसेस असतील किंवा स्टमकमध्ये असणारं हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल, मोठ्या आतड्यांमध्ये असणारे वेगवेगळे एन्झाईम्स आणि पाचक स्राव असतील, हे सगळे ह्या जठर अग्नी ह्या कन्सेप्टमध्ये येतात. आणि अग्नीचा अजून व्यापक अर्थ आयुर्वेदाने सांगितलाय, तो म्हणजे की धात्वाग्नी आणि भूताग्नी. ही काय कन्सेप्ट आहे? तर ज्या 7 धातू सांगितलेत ना, 7ही धातूंचे अग्नी आहेत आणि ते काय काम करतात? तर ट्रान्सफॉर्मेशनचं काम करतात. मग आधुनिक शास्त्रानुसार सुद्धा बघितलं तर जे काही तुमचं मेटाबॉलिझम चालतं शरीरामध्ये, की या गोष्टीपासून ही गोष्ट बनते, या अमायनो ॲसिड्सपासून प्रोटीन बनतात. जे काही त्यांनी सांगितलंय किंवा एन्झाईम्स चं काम असतं किंवा हार्मोन्सचं काम असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या सगळ्या तुमच्या अग्नीच्या अंडर येतात. इतकंच नाही तर पंचमहाभूतांचे जे अग्नी सांगितले त्याचं जर वर्णन वाचलं, पंचमहाभूत म्हणजेच काय की आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी, जल हे जे काही पंचमहाभूत आहेत त्यांचे अग्नी सांगितलेत. मग हे काय हायपोथेटिकल आहे का? किंवा काहीही कल्पनाविलास आहे का? तर नाही. ह्याचं जर तुम्ही कार्य नीट वाचलं आणि अ, आधुनिक शास्त्राची फिजिओलॉजी वाचली तर तुमच्या लक्षात येईल की हे सेल्युलर लेव्हलचं पचन आहे, मेटाबॉलिझम आहे आणि ह्या सगळ्या म्हणजे तुमच्या एन्झाईम्स त्या अग्नी कन्सेप्टमध्ये येतात, संकल्पनेमध्ये येतात. म्हणजे तुमचे एन्झाईम चांगले आहेत, तुमचे हार्मोन्स चांगले आहेत, तुमचा जे काही भूक आहे, पचन आहे, ते सगळं व्यवस्थित आहे. तुमची प्रतिकारशक्ती सुद्धा अग्नी या संकल्पनेमध्ये येते. हे म्हणजेच अग्नी चांगला असला की हे सगळं तुमचं चांगलं राहतं. म्हणजेच जर तुमचा जठराग्नी चांगला असेल, तर पुढेच पचन व्यवस्थित होणार आहे. मग त्याचं शोषण व्यवस्थित होणार आहे आणि मग शरीराचं पोषण थोडक्यात व्यवस्थित होणार आहे. हा झाला पहिला क्रायटेरिया. मग दुसरा क्रायटेरिया किंवा दुसरा निकष आपण जो बघितला, तो म्हणजे की जे दिनचर्या नियमित फॉलो करतात. म्हणजे सकाळी व्यवस्थित वेळेवर उठणं आहे. आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे, आपल्या ज्या शरीराच्या घड्याळाची जी हाक आहे, ती तुम्ही व्यवस्थित ओळखतात आणि त्याप्रमाणे तुमचं खाणं-पिणं आणि रुटीन व्यवस्थित असतं. रात्री लवकर झोपतात. ते लोकंसुद्धा कधीही आजारी पडत नाहीत. तिसरा जो निकष आहे, तो म्हणजे की जे नियमित व्यायाम करतात. व्यायामाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल, तर याच्या आधी आपण एक सुंदर व्हिडिओ टाकलाय व्यायामावर. तो तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक इथे स्क्रीनवर दिसेल. पण जे लोकं नियमित व्यायाम करतात, त्यांच्यातला तो पहिले स्ट्रेस निघून जातो. कारण व्यायाम हा स्ट्रेस बस्टर आहे आणि दुसरं काय आहे, तर तो डायजेस्टिव्ह फायर बूस्टर आहे. त्याच्यामुळे तुमचा अग्नी चांगला करण्यासाठी सुद्धा व्यायाम तुम्हाला मदत करतो. आणि मी जसं म्हटलं, की अग्नी म्हणजे फक्त पोटातला अग्नी किंवा भूक, पचन एवढंच नाही. तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम चांगलं करण्याचं काम हे व्यायाम करत असतो. त्याच्यामुळे तिसरी गोष्ट त्यांनी जी सांगितली, की ज्यांचा व्यायाम चांगला आहे. चौथी गोष्ट जी त्यांनी सांगितली ती म्हणजे, की जे लोकं हे रसायनाचं नित्य सेवन करतात. रसायन म्हणजे काय? केमिकल का? नाही. आजच्या भाषेतलं जे केमिकल आहे ते
रसायन ते इथे अपेक्षित नाही. आयुर्वेदातली रसायन ही जी कन्सेप्ट आहे, ती म्हणजे काय तर अँटीऑक्सिडंट, रिजनरेटिंग जे तुमच्या शरीराला, तुमच्या पेशींना नवचैतन्य देतात. अशा गोष्टींचं जर तुम्ही सेवन केलं, तर ते त्याला म्हणतात रसायन. म्हणजे ती औषधी सांगितली आहेत वेगवेगळ्या. जसं आमलकी रसायन आहे, ज्येष्ठमध यष्टी रसायन आहे, मेध्य रसायन आहेत. रसायनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. गोक्षूर म्हणजे गोखरू हे सुद्धा एक सुंदर रसायनाचं काम करतं. इतकंच काय तुमचं दूध आणि तूप एकत्र सेवन करणारे जी माणसं असतात ना, त्यांचं सुद्धा एक प्रकारे रसायनच हे सेवन होतं. च्यवनप्राश असतो, अमृतप्राश आहे. अमृतप्राश हे च्यवनप्राशच्या पुढचं व्हर्जन आहे बरं का, आपण जे बनवतो ते. ते सुद्धा खूप सुंदर तुमचं रसायन म्हणजे रिजनरेटिंग नवचैतन्य निर्माण करण्याचं काम करत असतं. पण ठीक आहे, ते जरी नाही जमलं, तरी सुद्धा जे काही तुमच्या रोजच्या आहारातनं तुम्ही रसायन घेऊ शकतात, ती जरी तुम्ही घेत असलात, तरी सुद्धा त्याला म्हणतात, की नित्य रसायन सेवन करणं आणि अशांना सुद्धा आजार हे बाधत नाहीत. पुढचं 5वा जो काही क्रायटेरिया त्यांनी सांगितलाय, की तो म्हणजे की आहाराच्या बाबतीमध्ये जे मितभूक आणि हितभूक असतात. मितभूक म्हणजे खाणे आणि मित म्हणजे जसं आपण मितभाषी म्हणतो, की जो कमी खातो. म्हणजे थोडंसं कमी खा, की तुम्हाला भूक आहे ना, तर 2-4 घासांची भूक कमी ठेवून खा. अगदी गळ्यापर्यंत येईपर्यंत माणसं खातात आणि मग नंतर त्यांना त्याचा त्रास होतो. हे करू नका. कारण वायूच्या संचरणाला म्हणजे ते अन्न नीट पचण्यासाठी म्हणून तुम्हाला तिथे जागा लागत असते त्या जठरामध्ये आणि अगदी गळ्यापर्यंत येईपर्यंत जर तुम्ही खाल्लं, तुमच्या पचनावर परिणाम होणार आहे आणि मग नंतर ती शरीराला तशी सवय लागते. जठराचा पण आकार मोठा होऊन जातो दाबून-दाबून खाल्लं की आणि मग नंतर ती भूक आवरत नाही. तर ह्या सगळ्यासाठी त्यांनी सांगितले की मितभूक म्हणजे पहिल्यांदा सवयच अशी लावा की थोडं 2 घास कमी खा. त्याच्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे हितभूक म्हणजे हितकारक तुम्ही खातायत का? जर असं जे कोणी सेवन करतात ना, त्या लोकांना आजार होत नाहीत आणि झाले तरी सुद्धा ते लवकर बरे होतात. तर हितकारक खाल्लं पाहिजे. आता आपलं काय झालं ना, आजकाल लाईफस्टाईल चेंज झाली, पण आपला आहार बदलला नाही, तो तसाच राहिला. किंवा आपण वेगळाच दुसरा कुठल्यातरी कंट्रीजचा कॉन्टिनेंटल फूड वगैरे ते आपण अडॉप्ट केले. पण त्या हिशोबाने आपली लाईफस्टाईल किंवा आपली एक्सरसाइज, आपली दिनचर्या नाहीये. माझ्या काही युरोपियन आणि काही अमेरिकन फ्रेंड्स आहेत म्हणजे जे डॉक्टर्स आहेत. आमचा कधी असा विषय चालू असतो किंवा चर्चा होते. तेव्हा एकदा अशी चर्चा झाली होती, की ते विचारत होते, की तुमच्याकडे इतकं चांगल्या गोष्टी आहेत आहारामध्ये, की टर्मरिक तुम्ही वापरतात, तुम्ही गार्लिक वापरतात, सिनॅमन वापरतात, अ, वेलची वापरतात आणि दालचिनी वापरतात वगैरे असं ते विचारत होते. तरी पण भारतीय लोकांच्या ढेऱ्या सुटलेल्या का? किंवा बायकांची पोटं सुटलेली का? असं का होतं? म्हणजे जास्त करून त्यांच्या ढेऱ्या बाहेर आलेल्या असं का दिसतं? जर तुमच्याकडे एवढ्या सुंदर औषधी वनस्पती तुम्ही आहारामध्ये रोज वापरतात, तरी सुद्धा असं का होतं? तर मी त्यांना म्हटलं त्याचं एकच उत्तर आहे, कारण आम्ही आमचा परंपरेतला आहार सोडून दिला. आम्ही तुमच्यासारखा आहार घ्यायला लागलो, पण आमची बॉडी त्याला अडॉप्ट होत नाहीये आणि तुमच्यासारखा आम्ही लाईफस्टाईल ठेवत नाही. आम्ही एक्सरसाइज तेवढी करत नाही, जेवढे युरोपियन लोकं करतात. तसं मात्र आम्ही करत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे पदार्थ आमच्या ताटात आणले आणि आमचे जे ट्रेडिशनल जी लाईफस्टाईल होती, ती पण आम्ही सोडून दिली. आमची पूर्वीची जी लाईफस्टाईल होती, ती शेतीप्रधान देश होता आमचा, कृषीप्रधान देश होता. त्याच्यामुळे नांगर घेऊन लोकं शेती नांगरायला जायचे आणि हे आम्ही सगळं सोडून दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला, की आहार मात्र आम्ही विचित्र केला. एक्सरसाइज शून्य आणि त्याचा परिणाम तुम्ही जे आज म्हणतायत, की त्यामुळे होतोय. कारण की आपल्याकडे बघा आपल्या ऋषीमुनींनी किंवा आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला किती विचारपूर्वक औषधी वनस्पतीच आपल्या आहारात, आपल्या किचनमध्ये आणून ठेवलेल्या आहेत, की मसाले किंवा हे हळद वगैरे. हळदीचं त्यांना खूप अप्रूप आहे. कारण त्यांच्यासाठी लक्झरी आहे ती. ते लोकं फक्त हळद अजूनही वेस्टर्न कंट्रीजमध्ये वापरत नाहीत. आता त्यांना ते समजायला लागलंय. अदरवाईज आपल्याकडे हा हजारो वर्षांची ट्रेडिशन आहे, नित्याचं आहे. हळदीशिवाय आपला स्वयंपाक बनत नाही. वेगवेगळ्या मसाले टाकल्याशिवाय आपला स्वयंपाक बनत नाही आणि इतकं असून सुद्धा आपल्याला त्याचा फायदा करून घेता येत नाही. तर म्हणून हितकारक जेवण आपण करतोय का? आहार घेतोय का? आणि जे लोकं असं खातात ना, त्या लोकांची तब्येत ही चांगली राहते. आणि ह्या 5ही क्रायटेरियाचं जेव्हा आम्ही आयुर्वेदामध्ये वाचलं, तेव्हा असं वाटलं, की हा एक्झॅगरेटेड क्लेम तर नसेल ना, की असं कसं शक्य आहे, की आजारच होणार नाही कोणाला. पण जेव्हा आम्ही प्रॅक्टिसमध्ये बघायला लागले, म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस केली, अनेक पेशंट जेव्हा आम्ही बघतो, तेव्हा लक्षात येतं, की खरंच आहे. हे जे सगळं फॉलो करतात ना, ती लोकं एकतर आजारी पडत नाही लवकर आणि पडले तरी पण ते लवकर रिकव्हर होतात.
त्यासाठी तुम्हाला एक इंटरेस्टिंग उदाहरणं सांगते. माझ्याकडे आत्ता जी मला आता आठवतायत, की जी पेशंट आता माझ्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत. तर त्यांचं वय 65 आणि ते माझ्याकडे आले. त्यांना क्रोनिक सायनसायटिस अलोंग विथ क्रोनिक ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे काय, की सर्दीचा त्रास. 15-20 वर्षांपासून त्यांना सर्दीचा त्रास होता. जेव्हा ते माझ्याकडे ट्रीटमेंटला आले, तेव्हा मी त्यांना सांगितलं, की भरपूर जुनी सर्दी आहे आजोबा तुमची, तर आपण सुरुवात करूयात. मी सुरुवातीला तुम्हाला फक्त 15 दिवसांची औषधं देते. तुम्ही मला पुन्हा फॉलोअप द्या. काय होतंय, काय नाही आपण बघू. त्यानुसार परत पुढची काही ट्रीटमेंट त्याप्रमाणे ठरवूयात. कारण तुम्हाला ही जास्त दिवस औषधं घ्यावी लागतील, कारण इतक्या वर्षांची जी सर्दी असते, ती जायला जनरली वेळ लागतो. आता हे माझं ऑब्झर्वेशन इतक्या वर्षांपासून जे मी काही ट्रीटमेंट केली आहे, सर्दीचे पेशंट खूप सारे बरे केलेत. पण जी क्रॉनिक सर्दी असते त्याला वेळ लागतो. हा अनुभव माझा. 15 दिवसानंतर ते आजोबा आले. ते म्हटले, की माझा सर्दीचा त्रास 50% कमी झाला. एवढी फास्ट रिकव्हरी त्यांच्यामध्ये ह्यामुळे झाली, कारण त्यांना कुठलेही बीपी, डायबिटीज ह्या वयामध्ये थायरॉइड म्हणा किंवा जे हाडं बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये हे होतात, गुडघ्याची दुखणे लागतात, हाडं झिजतात, ज्याला आर्थरायटिस म्हणतो आपण, ऑस्टिओ आर्थरायटिस. ह्या कुठलेही आजार त्यांना नव्हते. एकही गोळी त्यांना सुरू नव्हती. कारण शेतकरी माणूस, कायम शेतामध्ये राबलेलं असं त्यांचं शरीर, आपली जे काही पारंपरिक आहार आहेत ते खाणारे, कुठेही जाऊन बर्गर, मॅकडी, पिझ्झा कुठेही नाही. त्याच्यामुळे ही जी त्यांची लाईफस्टाईल म्हणजे नियमित व्यायाम त्यांचा होत होता. ह्या सगळ्यांमुळे त्यांच्यामध्ये रोगाचं रिव्हर्सल इतक्या फास्ट झालं, की 15 आणि 20 वर्षाची क्रोनिक सर्दी जी असते ना, ती अशी सहजासहजी जात नाही. दुसरं एक उदाहरण सांगते. हे तरी आता रिसेंट घडलेले आहेत. एक तर आजोबा आहेत, की जे आता 75 वर्षांचे आहेत आणि ते 5 वर्ष झाले माझ्याकडे ट्रीटमेंट घेतात. खरं तर त्यांना मी पेशंट म्हणू शकत नाही, कारण ते बरे झालेले आहेत. पण ते जस्ट मेंटेनन्स डोस घेतात. ते म्हणतात, "राहू दे, आता वय झालंय. मला तुझं हे मेंटेनन्स डोस राहू दे." कारण आपण त्यांना किडनी, लिव्हरला जे टॉनिक असतात तशीच औषधं वापरतोय. त्यांना डायबिटीज 17व्या वर्षी आणि प्लस त्यांना डायबिटीजची औषधं पण चालू होती आणि त्यांना गॅसेस किंवा स्टमक प्रॉब्लेम किंवा ॲसिडिटी वगैरे, अजीर्ण असे सगळे प्रॉब्लेम सुरू झाले होते. त्यामुळे त्यांनी आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला त्यांनी कॉन्टॅक्ट केला मला. त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली ते 6 महिन्यात त्यांची सगळी लक्षणं वगैरे व्यवस्थित बरे झाले ते. पण मग त्याच्यानंतर ते अजूनही का घेतात औषधं माझ्याकडनं, की एक मेंटेनन्स डोस आपण त्यांना फक्त सुरू ठेवलेला आहे. जसं मी सांगितलं आधी, की रसायन चिकित्सा सांगितली आहे, की ज्याच्याने तुम्ही किती पण दिवस ती घेतली तरी त्याचा हानिकारक नसतो. फक्त वैद्यकीय सल्ल्याने आपल्या प्रकृतीला सूट होईल अशी घेतली पाहिजे. तर आपण अशी काही औषधं, टॉनिक औषध त्यांना सुरू ठेवलीत आणि ते म्हणतात, की त्याच्याने मला बरं वाटतं, त्याच्यामुळे ती चालू राहू दे. तर ते सुद्धा जेव्हा मी त्यांची लाईफस्टाईल त्यांना प्रत्येक वेळी जेव्हा विचारते ना, मी एक चार्ट होते, की ते म्हणतात, "मी सकाळी पहाटे उठणार, मस्तपैकी फिरायला जाणार, व्यायाम करणार." ह्या वयात सुद्धा ते सूर्यनमस्कार घालतात. आणि मी त्यांना विचारलं, "तुम्हाला ह्या वयात सुद्धा इतके सूर्यनमस्कार का घालता येतात?" तर त्यांनी सांगितलं, की "मी अगदी तरुणपणापासून अगदी वय कमी असल्यापासून योगा, सूर्यनमस्कार, प्राणायाम हे करतो." त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा डायबिटीजची गोळी पूर्ण बंद झाली 6 महिन्यामध्ये. रिव्हर्सल फास्ट झाला. म्हणजे आणि खरं तर त्यांची प्रकृती वातप्रकृती आहे बरं का. वातप्रकृतीची माणसं ही बरी व्हायला अवघड असतात किंवा ती सारखी आजारी पडणारी असतात. कारण त्यांना मूलतःच बॉडी बिल्ड जो असतो तो बऱ्यापैकी असा वीक दिलेला असतो असं म्हणतात. पण जर त्यांनी अशा प्रकारे व्यवस्थित त्यांची लाईफस्टाईल आणि हे सगळे 5 क्रायटेरिया जर ते फॉलो करत होते ना, त्याच्यामुळे ते आज 75व्या वर्षी सुद्धा टचवूड एकदम फिट आहेत आणि व्यवस्थित त्यांचं चाललंय. कुठलीही गोळी नाहीये आणि व्यवस्थित त्यांचं जीवन यापन ते करत आहेत. तर अशा प्रकारे मला सांगण्याचा मुद्दा असाच होता, की हे जे काही क्रायटेरिया सांगितलेत, ते खोटे नाहीत. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसमध्ये पेशंट बघतात आणि अनुभव घेतात, तेव्हा समजतं, की शास्त्राने हे जे सांगून ठेवलंय, हे खोटं नाहीये. हे जर तुम्ही प्रत्यक्ष अवलंबलं म्हणजे हे जर 5 क्रायटेरिया जर तुम्ही हळू तुमच्या जीवनामध्ये आणायला सुरुवात केली, हे 5 नियम आणि जर बघितलं, तर तुमच्यासुद्धा आजाराचा रिव्हर्सल व्हायला सुरू झालेला असेल आणि तुमची सुद्धा तब्येत चांगली व्हायला सुरू झाली असेल. तर मी जसं ह्यात सांगितलं, की रसायन औषधी किंवा रसायन नित्यसेवन ह्यावर तुम्हाला अजून जास्त डिटेल माहिती पाहिजे असेल, तर मला जरूर कमेंटमध्ये सांगा. आपण नक्की ह्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येऊयात. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ लाईक, शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचेल आणि सगळ्यांना याचा फायदा होईल. अशीच उत्तम शास्त्रीय माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.